Hello, everybody. This is me, Vaishnavi, and welcome to the part 2 of Kokan vlog. If you haven't watched part 1, click the link in the description. You can watch it and come back here. हे बघा, हे दोघे जण सकाळ सकाळी चिप्स खात आहेत. नाश्ता सोडून चिप्स खात आहेत. बरं, काय केलंस आता मग बीचवर तू? काय केलंस? सिद्धी दिदी आणि मी खेकडा पकडला आणि शिंपले पण पकडले? किती मोजले का? म्हणजे बंदवाले 10-12 आहेत आणि उघडलेले 20 आहेत. होय का? कुठे ठेवलेत मग? तिथं म्हणजे जिथं पाणी नाही येणार. ओ माय गॉड, खेकडा जिंदा आहे. he got गेलो तर आपण he got all what can I say हाय now? तिथं I want to show you the most precious thing I have bought. सिद्धी दिदी I mean got from sea. Look at this. आमचं आता जेवण झालेलं आहे गाईज. तनिष्कने काय खाल्लं बरं? अंडा करी खाल्ली. कोकणला येऊन हा अंडा करी खातो बघा. मला अंडा करी आवडते. मी मासा कधी आयुष्यात खाल्ला नाही. मला मासा आय डोंट लाईक मासा फिश. आय डोंट लाईक. मी पापलेट थाळी खाल्ली. तर आता इथं तनिष्क मला ड्रॉइंग्स दाखवतो. तो बोलला की मला ड्रॉइंग्स दाखवायचे आहेत तुला, सो मी ड्रॉइंग बुक घेऊन आलोय. तुला दाखवते. हे सगळं फर्स्ट सेकंडचं आहे. ओ माय गॉड. आता हे आमच्या नटराज. हे आमच्या सरांनी दाखवलेलं. बघा काहीच. लहान मुलांचे ड्रॉइंग देतात सगळीचं. घे पुढं. हे काय वा, घे. संपलं? पाडून बात केलंय मी. 12 पान आहे. ठीक आहे, नाईस, छान. टुडे इज चिल डे आय गेस, बिकॉज वी आर नॉट गोईंग एनीवेअर. आम्ही इथंच थांबणार आहोत हॉटेलवरती. चाय पी लो गाइस. गाइस हमने चाय पी लिया है. हमने चाय पी ली है. आप भी पी लो. संध्याकाळ झाली आहे आणि इथं सगळे बॅडमिंटन खेळत आहेत. तर मी बीचवरती व्हॉलीबॉल बघितलं होतं, पण बॅडमिंटन मी फर्स्ट टाईमच बघते आहे. ऑफकोर्स वाऱ्यामुळे नीट खेळता येत नाही आहे इथे. करो हाथ जोड़ के मैं. आत्ता डिनरची वेळ झाली आहे, तर आम्ही हॉटेलवरती आलो आहे. रेस्टॉरंट इज सो ब्युटिफुल अँड द सर्विस वॉज ऑल्सो ग्रेट हिअर. Next morning. दिस इज डे 3. कालचं जेवण ॲक्च्युअली खूप छान होतं, सो आम्ही ह्याच हॉटेलला रिटर्न यायचं ठरवलं. तर आम्ही आजचा लंचसुद्धा इथेच करणार आहोत. स्टार्टरला आहे प्रॉन्स आणि मंचुरियन. नाश्ता केल्यामुळे मला जास्त भूक नाही आहे, सो मी पापलेट फ्राय फक्त खाणार आहे. आता इथं आम्ही बोटिंग करायला आलेलो आहे. एका बोटमध्ये 12 जण बसणार.
अंकिता, बिग बॉस वाली अंकिताचं घर बघायला. आरुष इथं कुलूप लावत आहे कारण हे कुलूप खूप टाईट आहे. आम्ही मालवणला आलो आहे. तर बघूया आपल्याला अंकिताचं घर बघायला भेटतं का. आणि त्यांचं रेस्टॉरंट पण आहे आय गेस. जसं आम्ही त्यांच्या रिसॉर्टवरती पोहोचलो तर तिथे आम्हाला अंकिताचे बाबा भेटले. त्यांच्यासोबत आम्ही थोडे बोललो, फोटो काढले आणि अंकिताबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायला भेटलं. तर आत्ताच आम्ही बघून आलो अंकिता वालवलकरचं घर. खूप छान होतं, विंटेज स्टाईल, एकदम कोकणी स्टाईलमध्ये. त्यांचं रिसॉर्ट पण आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर एकदा विजिट करा. त्यांच्याकडून खायला पण घेतलं. हां, ते चिप्स वगैरे घेतले. चांगलं. त्यांनी दिलेले 10 रुपये. हां, त्यांच्या बाबांनी त्यांनी दिलेले नव्हते. म्हणजे आम्ही 20 रुपये दिले आणि 10 रुपयाचं खायला घेतलं. मग त्यांनी 10 रुपये माघारी रिटर्न दिले. आता दिले. हे कलेक्शन मध्ये त्यांच्या हाताने दिले. हाताने असे दिले. The next day. Good morning and this is day 4 in the Kokon. मी इथून पार्लेचं बिस्किट आणायला गेले आणि कालचा कॉईन आहे तो घेऊन गेलेलो. लिटरली मला द्यायच्या टाईमला लक्षात आलं की ओ नो, हा तोच कॉईन. आरुष, ते घड्याळवरती तो ठेवलेला तो हा 10चा कॉईन कालचा आहे, त्यांनी दिलेला. हा मी देणार होती आता पार्ल्या नाही. काय केलंस? ऑनलाईन केलं मी. ते अंकिताच्या पप्पांनी हात लावलाय ना त्याला. मी आता देऊन येणार होते आणि देताना मला लक्षात आलं. आय नो खूप समुद्र झालाय या व्लॉगमध्ये, बट आजचा व्ह्यू तुम्ही मे बी खूप रेअरली बघाल. आय शो यू. पूर्ण सीगल्सनी भरलेला हा आजचा बीच व्ह्यू आहे. कॅमेरामध्ये एवढं कॅप्चर होत नाही आहे, बट लुक ॲट दॅट. चालले मी रिटर्न कारण खूपच ऊन आहे. आज आहे शेवटचा दिवस इन कोकण. तर आम्ही थोडेफार पॉईंट्स बघत जाणार आहे घरी. कोणतं तरी एक मंदिर आहे, मी नाव विसरले त्याचं. ते बघून त्या मंदिराच्या आसपासचे पॉईंट्स आम्ही बघणार आहोत. अँड येस, देन वी आर डन विथ आवर ट्रिप. हे आहे कुणकेश्वर मंदिर, जे की शिव मंदिर आहे. आत्ता आम्ही पोहोचलो आहोत पोकरभाव गणेश मंदिरमध्ये. या मंदिरबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. जर तुम्ही मालवण साईडला यायचा प्लॅन करत असाल, ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर नक्की या मंदिरला विजिट करा. तुम्हाला खूप छान वाटेल. इथे पाण्यामध्ये मासे आहेत, तर सर्वजण फूड स्पा घेत आहेत. तर मी पण ट्राय करते आहे, पण मला भीती वाटते.